महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था म्हणजेच रामेती कोल्हापूर आणि वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था म्हणजेच वनामती नागपूर यांच्या एकत्रित परीक्षा विधीन परीक्षण कार्यक्रम CTPT 11 अंतर्गत परीक्षा विधीन अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र अभ्यास दौरा कार्यक्रमानुसार 42 शासकीय प्रशिक्षणार्थींनी गोकुळच्या दुग्धशाळेला भेट दिली आणि दूध तसेच दुग्धजन्य उत्पादनांच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली। यावेळी या प्रशिक्षणार्थींनी दूध पाश्चरायझेशन प्रक्रिया, गोकुळची प्रयोगशाळा, दही प्रकल्प, लोणी विभाग, श्रीखंड विभाग, दूध भुकटी विभाग, गोकुळचे शीतगृह अशा सर्व विभागांना भेटी देत तेथील प्रक्रिया समजून घेतली। गोकुळ संघामार्फत अशोक मेहर आणि सचिन जाधव यांनी या प्रशिक्षणार्थींना प्रक्रियेबाबतचे तांत्रिक मार्गदर्शन केले। प्रशिक्षणार्थींनी गोकुळच्या दुग्धशाळा व्यवस्थापनाचे आणि दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांचे कौतुक केले। मी फर्स्ट टाइम एखाद्या दुधाच्या प्रोजेक्टला व्हिजिट केली, ते म्हणजे गोकुळ दूध संघाला, आणि इथे खूप अतिशय क्लिनिनेस, हायजीन खूप अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे। मिल्क कलेक्शन पासून मिल्क प्रोसेसिंग वगैरे सर्व पाश्चरायझेशन वगैरे सर्व प्रोसेस इथे आम्ही स्वतः पाहायला भेटले आम्हाला। त्याचबरोबर इथे जे बाय प्रोडक्ट्स वगैरे बनतात, गोकुळ बासमतीचं मी अगोदर ट्राय केली होती आणि सांगायचं झालं तर एकदम एकच नंबर, म्हणजे जो प्रोडक्ट आहे तो लाजवाब आहे। नंतर गोकुळचा पेढा असेल, खूप टेस्टी आणि लाजवाब आहेत असे मी म्हणेन। त्याचबरोबर इथे जी स्वच्छता वगैरे पाळली जाते, ह्यांचं स्टाफचं सहकार्य वगैरे असेल, त्यामुळे समजलं की गोकुळवर असणारी ग्राहकांची विश्वासार्हता काय आहे ते समजून आलं। मी माझ्या प्रिपरेशनच्या फेजला पुण्याला असताना गोकुळचे मिल्क आणि गोकुळचे मिल्क प्रोडक्ट खूप मोठ्या प्रमाणात यूज केले आहेत आणि ते मला अत्यंत आवडायचे। आज मला योग आला की मी गोकुळच्या मिल्क प्रोसेसिंग प्लांटला ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून वनामतीकडून भेट दिली आणि आज मला समजलं की जे हे प्रोडक्ट होते हे इतके सुंदर आणि चविष्ट का होते। यांनी मेंटेन केलेली हायजीन, यांची प्रोसेसिंग युनिट, पॅकेजिंग युनिट आणि इथला कर्मचारी वर्ग हा अत्यंत स्वच्छ, नीटनेटके आणि सायंटिफिकली गोष्टींना फॉलो करून सर्व प्रोडक्ट आपल्या महाराष्ट्रातील जनतेला पुरवत आहेत आणि लोकांच्या आरोग्यासोबत त्यांचं शारीरिक सुदृढीकरण कशा प्रकारे होईल यासाठी खूप मेहनत घेत आहे।